नमस्कार. आपल्या इन्स्टंट जी के स्टडी डेली चालू घडामोडी या इन्स्टंट जी के यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. पाहणार आहोत आपण प्रश्न पहिला. इराण आणि इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले आहे? ऑपरेशन सिंधू. प्रश्न दुसरा. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियन्स 2025साठी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे कंगना राणावत. प्रश्न तिसरा. शहरी निवडणुकासाठी ई-वोटिंग प्रणाली स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ते राज्य आहे बिहार. प्रश्न चौथा. युनायटेड नेशनने 2026 हे कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर युनायटेड नेशनने अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न. त्याचं उत्तर आहे युनायटेड नेशनने 2026 हे घोषित केलेले वर्ष आंतरराष्ट्रीय महिला किसान वर्ष. प्रश्न पाचवा. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025चे कोठे होणार आहेत? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली. तर सर्वांनी हे महत्त्वाचे प्रश्न लक्षात ठेवा, कारण खूप महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न घेतो आपण आणि चालू घडामोडीच्या नोट्स पण देतो कमी किमतीमध्ये 30 रुपयेमध्ये पर मंथ. तर सर्वांना विनंती आहे, आपलं इन्स्टंट जी के स्टडी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि जे मी शॉर्ट व्हिडिओ टाकतो त्याची प्रश्न उत्तरे देत चला. सराव होतो आणि माणूस सरावाने परिपक्व होतो. कारण आपण इथं सराव करतेवेळी चुकलो तरी त्याचं उत्तर तुम्हाला माहीत होऊन जातं आणि मेन परीक्षेमध्ये त्याचा फायदा होतो. याच्यासाठी सराव करावा लागतो. परत सांगतो, आपलं इन्स्टंट जी के स्टडी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. प्रश्न सहावा. आंतरराष्ट्रीय योग दिन 2025साठी यजमान शहर म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे विशाखापट्टणम. प्रश्न सातवा. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026नुसार IIT दिल्ली कितव्या क्रमांकावर आहे? 123व्या. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026नुसार भारतातील पहिल्या क्रमांकावर असणारी शैक्षणिक संस्था IIT दिल्ली. भारतात पहिला क्रमांक IIT दिल्लीचा, तर 123वा वर्ल्ड युनिव्हर्सिटीमध्ये. चला प्रश्न नववा. जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2025 मध्ये भारताची रँक कितवी आहे? 71वी. जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2025 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर त्याचं उत्तर आहे स्वीडन. सर्वांना विनंती, सतत सांगतो, आपलं इन्स्टंट जी के स्टडी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना व नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांचा फायदा त्यांनाही व्हावा आणि आपल्यालाही व्हावा. आणि मी जे काही शॉर्ट व्हिडिओ टाकतो प्रश्न उत्तराचे, जनरल नॉलेज, मराठी व्याकरण, त्याचेही तुम्ही उत्तरं देत चला. कारण सराव होतो, सराव करणं खूप गरजेचं आहे. आणि आता इथून आपल्यासाठी खूप कमी वेळ आहे. ग्राउंड आणि लेखी दोन्हीही केलं पाहिजे, कारण सरावाने माणूस परिपक्व होतो. धन्यवाद.